पद्मा मॅडम, तुम्ही महाराष्ट्रातून मुंबईवरून आलेत भांडूपवरनं. आज तुम्हाला डॉक्टरेट अवॉर्ड मिळाला आहे, काय वाटतं त्याबद्दल? डॉक्टरेट अवॉर्ड हा जो मिळाला आहे त्याबद्दल फार मला आनंद झाला आहे. आणि भविष्यात मी ज्याप्रमाणे आतापर्यंत काम करत आले आहे त्याच्यामुळे मला आणखी उत्साह वाढलेला आहे. असं वाटतं आणखी भरपूर काम करावं. अजून तुम्ही आता आज मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतायत, तर तुमचं पुढे काय वाटतं की तुम्ही पूर्ण पुणे अजून महाराष्ट्रामध्ये कुठे जायची तुमचा हे शाखा खोलायचा विचार आहे का? हो, माझ्या आणखी शाखा खोलायचा विचार आहे. तर याच्यामध्ये माझ्या संस्थेने अशी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की जे निराधार मुलं असतात, ज्यांना आता आजच्या फील्डमध्ये काही मुलं रस्त्यावर टाकतात, त्या मुलांना घेऊन आपण सांभाळावं, त्यांचं संगोपन करावं, त्यांना चांगले संस्कार द्यावेत. तसंच जे ज्या आज लेडीज आहेत त्यांना भाऊ बहीण कोणी नाही आहे, निराधार आहेत, त्यांना पण आपण सांभाळावं, अशी माझी पुढे संकल्पना आहे. अशी कोणती घटना झाली तर एखादी महिला रडत तुमच्याकडे आली असेल आणि तुम्ही दया केली, त्यांना मदत करता, आता तुमच्या कुटुंबाला तुम्ही मदत करता, तुम्ही एकमेव असे महिला आहात की तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळून दुसऱ्याला पण मदत करता, पण अशी कोणती घटना आहे की ती परिस्थिती तुम्हाला अजून आठवते? मला अशी परिस्थिती अशी आठवते की कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोरोना आला होता, महामारी आली होती, त्यावेळेस आम्ही घरोघरी लोकांना धान्य वाटप केलं, प्लस लोकांची आम्ही मदत केली. काही लोकांचं शेजारी आपलं कोण झोपलं उपाशी आहे ते सुद्धा माहीत नव्हतं, तर आम्ही जनजागृती केली की तुमच्या बाजूला कुणाची चूल पेटली नसेल तर आम्हाला सांगा, त्याच्यासाठी आम्ही धान्य पुरवठा करत आहोत, आमची संस्था मदत करत आहे. तर असंच एका महिलेला कळालं की मी एका स्लम एरियामध्ये धान्य वाटप करत असताना तर एक महिला माझ्याकडे 4 किलोमीटर चालत आली होती. त्यावेळेस सर्व वाहने बंद होती कोरोना काळामध्ये. 4 किलोमीटर म्हणजे डोंगराच्या भागातून खाली चालत आली आणि तिने येऊन माझ्यासाठी मला धान्याची मागणी केली. पण ते मी धान्य नेलं होतं त्या एरियासाठी नेलं होतं, म्हणजे ठराविक धान्य नेलं होतं. पण ती महिला उरेल म्हणून यासाठी ती माझ्या बाजूला बसली होती की मला उरलं तर द्या. परंतु त्या महिलेने त्या धान्यासाठी भरपूर वाट बघून शेवटी मला दया आली आणि मी तिला ते धान्य लगेच देऊन टाकलं. का तर आज एवढ्या धान्यासाठी ती 4 तास माझ्याकडे बसून होती. तर ही जी माझ्या हृदयाला जी गोष्ट ही झालेली दुखलेली की आज एवढ्या याच्यासाठी लोक आजपर्यंत येतात तर किती महामारी चालू आहे, तर सर्वांनी हातभार लावून मदत करावी. समाजामध्ये आपली भरपूर गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही महिलांना संदेश काय देऊ शकता या संदर्भात? मी महिलांना एक संदेश असा देईन की जेणेकरून आपण बाहेर पडून, काही महिला नोकरी करतात, काही महिला आपल्या कुटुंबासाठी घरात राबत असतात, पण काही महिला अशा आहेत की आपला टाईम म्हणजे जो मुलाची वेळ जी असते ती इतर न घालवता काहीतरी समाजासाठी किंवा इतरांसाठी चांगलं करण्यासाठी घालवा, एवढीच माझी इच्छा आहे.